मनाचे श्लोक. श्लोक 64. अति मूढत्या दृढ बुद्धी असेना, अति कामत्या रामचित्ती वसेना, अति लोभत्या क्षोभ होईल जाणा, अति विषयी सर्वदा दैन्यवाणा. आपल्या 64व्या श्लोकात समर्थ म्हणतात, अति मूढत्या दृढ बुद्धी असेना, अति कामत्या रामचित्ती वसेना. याचा अर्थ, या श्लोकात अतिरेक कसा मनुष्याच्या पतनाला कारणीभूत ठरतो हे समर्थ स्पष्ट करत आहेत. जो माणूस अति मूढ म्हणजेच अज्ञानी, हट्टी, विचारशक्ती शून्य आहे, त्याला कधीही दृढ बुद्धी म्हणजे स्थिर आणि योग्य निर्णय घेणारी बुद्धी होत नाही. जो माणूस अति कामाच्या म्हणजेच वासनेच्या अधीन गेलेला आहे, त्याच्या चित्तात राम कधीही वसत नाही. अति लोभत्या क्षोभ होईल जाणा, अति विषयी सर्वदा दैन्यवाणा. याचा अर्थ, ज्याला अति लोभ आहे त्याच्या जीवनात कायम क्षोभ असतो, म्हणजेच अस्वस्थता, चिंता आणि दुःख असतं. लोभी माणूस कधीही समाधान मानत नाही, त्यामुळे त्याला शांतताही मिळत नाही. जो माणूस अति विषयासक्त म्हणजे भौतिक सुखाच्या आहारी गेलेला आहे, तो सर्वदा दैन्यवाणा म्हणजे दुःखी, अशांत, दीन राहतो. समर्थ रामदास स्वामी सांगतात की अतिरेक टाळा. कोणतीही गोष्ट प्रमाणात असेल तर ती उपयोगी ठरते. धन्यवाद.